आज सोमवार 8 जानेवारी. सर्वांना शुभेच्छा. आपण 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग पाहत आहोत आणि त्यातला आता 33वा श्लोक घ्यायचा आहे. भगवान आता काय म्हणतायत अर्जुनाला पाहायचे. अर्जुन भयभीत झालेला आहे आणि ते पाहून आता तो काय म्हणत होता की तुम्ही मला हे सगळं आवरून घ्या, तुमचं हे रूप मला सहन होत नाहीये. त्यावर आता भगवंत काय म्हणतात ते बघायचे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज नव्यानं कोणीतरी जॉईन झालेले असतील तर त्या सर्वांना मनापासून त्यांचं स्वागत आणि शुभेच्छा. आपण 32वा श्लोक पाहिलेला होता. भगवान म्हणत होते की या लोकांचा नाश करणारा कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृत्तो लोकांसमाहर्तुमिह प्रवृत्तः ऋते पित्वान्न भविष्यन्ति सर्वे येव स्थितः प्रत्यनीकेषु योधाः. तर प्रत्यनीक म्हणजे शत्रूच्या सैन्यामध्ये जे जे योद्धे आहेत ते सगळे तुझ्याशिवाय, म्हणजे तू जरी युद्ध केलं नाहीस तरी सुद्धा हे कोणीही राहणार नाहीत. म्हणजे सर्वांचा नाश हा अटळ आहे, कारण मी महाकाळ आहे आणि सगळ्यांना नष्ट करण्यासाठी मी प्रवृत्त झालेलो आहे. आणि पुढं भगवान काय म्हणतात बघा आता. म्हणून पुढचा श्लोक जो नेहमी आपण सगळेजण व्यवहारात ते वाक्य म्हणत असतो आणि परवाही मी त्याचा उल्लेख केलेला होता. आत्ता श्लोक वाचूया म्हणजे समजेल की आपण जे करत असतो हे केवळ निमित्त मात्र असतो, नाहीतर सगळं भगवंतच आपल्याकडून करून घेत असतो किंवा करत असतो. म्हणून काय म्हणतात बघा 33वा श्लोक या अध्यायातला फार महत्त्वाचा आहे की आत्तापर्यंत त्याला विश्वरूप दाखवल्यानंतर त्याची सगळी अवस्था वर्णन केलेली आहे. आणि म्हणून आता भगवान 32 पासून बोलत आहेत. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहतः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. तस्मात् संधी बघा. तस्मात् म्हणजे म्हणून, त्वम उत्तिष्ठ एवढा शब्द आहे, 3 शब्द आहेत. तस्मात् म्हणजे म्हणून, त्वम म्हणजे तू आणि उत्तिष्ठ म्हणजे उठ. कशासाठी? यशो लभस्व. यशः असा शब्द आहे, त्याचा विसर्गामुळं ओ झालाय. यशो लभस्व. यशचा अर्थ आहे यश किंवा कीर्ती. यश मिळव. लभस्व म्हणजे प्राप्त कर. आणि कसा कर? जित्वा शत्रून जित्वा, शत्रूंना जिंकून. राज्यम समृद्धम भुङ्क्ष्व. समृद्धम राज्यम भुङ्क्ष्व म्हणजे शत्रूंना जिंकून घे आणि समृद्ध असं राज्य त्याचा उपभोग घे. भोग म्हणजे हे सगळेजण जे शत्रू आहेत हे कसे आहेत? अगोदर मी म्हटलं तसं भगवंतांनी त्यांचा नाश ठरवलेलाच आहे, झालेलाच आहे. पण ते कुणाच्या हातून करायचे? तर अर्जुनाच्या हातून. म्हणून त्याला उठ म्हणतायत.
या शत्रूंना जिंकून घे, राज्याचा उपभोग घे. आता पुढची ओळ कशी महत्त्वाची आहे बघा. मयैवैते निहतः पूर्वमेव. मयैवैतेमध्ये संधी आहे. मया एव एते. मया म्हणजे मी, म्हणजे माझ्याकडून. एव जोर देण्यासाठी, मीच, माझ्याकडूनच. एते हे सगळे, एते म्हणजे हे सगळे. निहताहा, निहताहा म्हणजे ठार मारले गेलेले आहेत. निशेषेण हताहा, नुसते मारले गेले नाहीत, आता ते उरणारच नाही आहेत. कधी? पूर्वम एव, पूर्वीच. बघा याच्या आधीच्या 4-5 श्लोकात आपण पाहिले की सगळे त्याच्या मुखामध्ये कसे प्रवेश करतायत, दाढांमध्ये कसे अडकून बसलेले आहेत. म्हणजे त्यानं त्यांचा नाश झालेला पाहिलेला आहे. म्हणून ते म्हणतायत भगवान की मी अगोदरच यांना जिंकून, यांना ठार मारून ठेवलेलं आहे किंवा ठार मारले गेलेले आहेत हे सगळे. पुन्हा सव्यसाची हा शब्द आहे. सव्यसाचिन निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. ही जी ओळ आहे, हे जे चरण आहे, हे आपल्याला नेहमी म्हणलं जातं की निमित्त मात्रम भव. सव्यसाचिन हे अर्जुनाचं विशेषण आहे. काय आहे? परवा मी सांगितलं होतं की अर्जुनाला डाव्या हातानं देखील बाण मारण्याची सवय होती, कौशल्य होतं, अभ्यास होता, आणि म्हणून त्याचं एक नाव पडले सव्यसाचिन. म्हणजे अरे अर्जुना, सव्यसाची अर्जुना, तू केवळ निमित्त मात्र हो. आता पूर्ण श्लोकाचा अर्थ बघा. परवा कोणीतरी मला सांगितलं, एखाद वेळेला घाईघाईत राहत असेल, पण मी सांगते शक्यतो की हे अर्जुना, म्हणूनच तू उठ आणि यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्य संपन्न, समृद्ध, याचा अर्थ सगळा अजून डिटेल घेता येईल की धनधान्य समृद्ध किंवा धनधान्यांनी समृद्ध अशा राज्याचा उपभोग घे. हे सगळे शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. तेव्हा हे सव्यसाची तू फक्त निमित्त मात्र हो. निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. आता आपण सुद्धा बघा, जी जी कर्म करतो, जी जी कर्तव्य करतो, आपल्याला वाटतं मी केलं. जसं परवा मी उदाहरण सांगितलं होतं की झाडावर चढलेला मनुष्य आधी देवाला प्रार्थना करतो की मला सुरक्षित खाली आण. तसंच आपण हे प्रत्येक कार्य करण्यापूर्वी भगवंताला नमस्कार करतो. आधी गणपतीची पण प्रार्थना करतो कार्यारंभी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तिथे त्याला आपण म्हणतो की मला या कार्यांमध्ये, सगळ्या कार्यांमध्ये निर्विघ्न कर. म्हणजेच निर्विघ्न करणारा तरी भगवंत आहे हे आपण मान्य केलेलं आहे. तसं प्रत्येक कार्यामध्ये आपण भगवंतावरच सगळं आपलं सोपवलेलं असतं किंवा भगवंतांनी आपल्याला फक्त प्रेरित केलेलं असतं, निमित्त मात्र केलेलं असतं. सगळं कार्य यशस्वी होणं किंवा अयशस्वी होणं हे पुन्हा आपल्या कर्मावर अवलंबून आहे, पूर्वीच्या पूर्वसंचितावर अवलंबून असतं. म्हणजे अपयश. पण इथं मात्र भगवान सांगतायत की तू आता उठ. त्यांनी त्याला प्रेरणा दिलेली आहे. नाही तर मग काय हो, सगळेच लोक असे निवांत बसून राहिले असते, सगळंच जर कार्य भगवान करणार असतील तर. असंही नाही आहे. निमित्त मात्र भव सव्यसाची. तर पूर्ण अर्थ कळला असेल. म्हणून अर्जुना तू उठ, यश मिळव, शत्रूंना जिंकून समृद्ध किंवा धनधान्य संपन्न राज्याचा उपभोग घे. आणि हे शूरवीरा, म्हणजे हे अर्जुना, हे सव्यसाची, हे सगळे शूरवीर मी अगोदरच मारलेले आहेत. तेव्हा तू फक्त निमित्त मात्र हो. आता आपण समश्लोकी बघूया. म्हणून तू उठ मिळीव कीर्ती. म्हणून तू उठ मिळीव कीर्ती. आता त्यांनी मिळीव शब्द आपण मिळव म्हणतो, पण ही त्या काळातली किंवा त्या भागातली एक रचना असते. जिंकून निष्कंटक राज्यभोगी. जिंकून निष्कंटक राज्यभोगी. शत्रूंन जितवा, त्याचा त्यांनी छान शब्द वापरला, निष्कंटक. कंटकचा खरा अर्थ असतो काटा, पण राज्याच्या दृष्टीनं निष्कंटक म्हणजे काय? कुणीही शत्रू नसणं. शत्रुरूपी काटा हा म्हटला जातो, आणि तो तू काढून टाक, त्यांना जिंकून घे. आणि राज्यभोग. मी मारिले हे सगळेची आधी.
निमित्त हो केवळ सव्यसाची. ही सगळ्यांना आधी मारले. तू पाहिलेस आता विश्वरूप दर्शनामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून घे तू हे यश उठवेगी, जिंकून या भोगी राज्य लक्ष्मी. सिद्धीची समृद्धी आहे तव निढळी, निवटी मंडळी राजयांची. म्या तो केली शांती पहिलीच यांची, निघे सव्यसाची निमित्ताला. तुकयासी तुझी भेदना अनुभरे, ही माझी उत्तरे हृदयी लिही. ही सगळी जी माझी उत्तरे आहेत ती तुझ्या हृदयात तू लिही, असं तुकाराम महाराज म्हणत आहेत. छान सांगितले त्यांनी की तू केवळ निमित्त मात्र होशील आणि मी मात्र हे अगोदरच सगळं करून ठेवलेलं आहे, असं भगवंत आपल्याला सांगत आहेत. अजून इतरांचं बघूयात. कीर्तने म्हणतात, पार्थायास्तव ऊठ ऊठ जलदी, घेई धनुष्या करी. भोगी राज्य सुखे समृद्ध सगळी, जिंकूनी सारे अरी. शत्रूसाठी अरी शब्द वापरला. यांना मारियले असे प्रथम मी, तू सव्यसाची आता. युद्धी होय निमित्त मात्र असली, संधी नये सर्वथा. अहो, क्षत्रियाच्या जीवनात युद्ध करायला मिळणं ही संधी असते. आता आपण सध्याच्या काळात बघतोय तशी युद्ध सध्या नाही झालेली, पण चीनचं युद्ध झालं, पाकचं युद्ध झालं. ही मधून सगळी वेगवेगळी बायोलॉजिकल, केमिकल वगैरे वॉर होत असतात. पण कित्येक वेळा चांगलं राज्य असेल आणि राजाचं सगळं हे व्यवस्थित नियंत्रण असेल तर फक्त ही सेना सज्ज ठेवण्याचं काम आणि त्यांना नियमित सराव ठेवण्याचं काम होत असतं. त्यामुळे त्यांना ते युद्ध करायला मिळेलच असं नाही आहे, मिळणं ही संधी आहे. म्हणून ते म्हणतायत की युद्धी होय निमित्त मात्र असली, संधी नये सर्वथा. अशी संधी सर्वथा म्हणजे नेहमीच किंवा सगळ्यांना मिळत नसते. अनंततने म्हणतात, यासाठी जणी उठ युद्ध करुनी, होई जयी यारणी. यासाठी जणी उठ युद्ध करुनी, होई जयी यारणी. राज्याचा उपभोग घे सुख भरे, शत्रू प्रती जिंकुनी. शंका अल्पही नाणी तू सकल हे, पूर्वीच मी मारिले. होई कारण मात्र यात सखया, काहीच ना राहिले. आपण म्हणतो का कधी कधी घरामध्ये सुद्धा आपल्या महिलांच्या राज्यात असं असतं बघा, दोघी तिघी घरात असल्या ना तर जी कोणी मोठी असेल करती, ती काय करते, सगळं करून ठेवते बघा, सुज्ज तयारी, सगळं निम्म सगळं स्वयंपाकाचं काम करून ठेवते. तेव्हा ती म्हणते मी सगळं करून ठेवले, आता फक्त देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि सगळ्यांना वाढायचं काम करायचं, किंवा गरम गरम पोळ्या करून वाढायच्यात, असं जसं सणाला म्हटलं जातं. किंवा इतर ठिकाणी कार्यालयात किंवा आपल्या ऑफिसेसमधून अशी सज्जता करायची असते. तर कालच आम्ही जे संस्कृत भारतीतर्फे एक जनपद संमेलन, म्हणजे सातारा जिल्ह्याचं एक जनपद संमेलन ठेवलं होतं. तर तिथं अशा 4-5 जणी आणि 1-2 पुरुष हे इतके सगळे कार्यरत होते की त्यांनी सगळं सज्ज केलं. पाहुणे यायचा अवकाश, फक्त त्यांच्या हातात प्रत्येकाला बॅच द्यायचा, त्यांचं हे करायचं, नोंदणी करून घ्यायची, प्रत्येकाचा सन्मान करायचा आणि त्यांना त्यांच्या जागी बसवायचं. मग नंतर उरलेला कार्यक्रम तर असतोच की कोणी सूत्रसंचालन करतं, कोणी बोलतं, कोणाला काय
सत्काराचं साहित्य आणून द्यायचं, हे जे सगळं असतं हे सगळं सज्ज केलेलं असतं. पण ते करताना सुद्धा त्या भगवंताची आपल्या मागे प्रेरणा असतेच. आता अनंत हे मारुलकर म्हणतात, जिंक अरीला मिळवी यश ये, राज्यो मिळवी यश घे, राज्योपभोग ऊठ करी, संग्राम सव्यसाची म्या, हे वधिले निमित्त तुझवरी. मी तर अधोई मारून ठेवलेलीच आहे, संग्राम झालेला आहे, फक्त हे निमित्त तुझं आहे. म्हणजे सगळे म्हणतील ना, अर्जुनाने युद्ध केलं, अर्जुनाने जिंकलं. आणि व्यवहारामध्ये असंच असतं की करणारा एक असतो, प्रमुख कोणीतरी असतो, पण त्याच्या मागे सुद्धा भगवंताचीच प्रेरणा असते. आता डॉक्टर खैर म्हणतात, आता तरी उठून जिंकुनिया रिपूस, संपन्न राज्य विभवा मिळवी यशास, माझ्याकडून रणी मृत्युतयासी येत, पार्था इथे असशी केवळ तू निमित्त. अरे पार्था, इथं तू केवळ निमित्त मात्र आहेस, बाकी तर सगळं मी करून ठेवलेलं आहे. त्यांचा नाश हा झालेलाच आहे. शंकराचार्य म्हणतात, म्हणून हे अर्जुना, तू उठ आणि भीष्म द्रोणादी अतिरथी जिंकण्यास अशक्य असताना सुद्धा अर्जुनानं त्यांना जिंकलं असं यश प्राप्त करून घे. तुझ्या पुण्यानं ते तुला प्राप्त होणार आहे. दुर्योधनादी शत्रूंना जिंकून निष्कंटक आणि समृद्ध अशा राज्याचा तू उपभोग घे. हे निश्चित समज की या सर्वांना मी अगोदरच मारून ठेवलेलं आहे. त्यांचे प्राण निघून गेलेले आहेत. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांनी शरसंधान करणारा तू, म्हणून सव्यसाची अर्जुना, तू केवळ निमित्त मात्र हो. केवढं कौशल्य आहे बघा अर्जुनाचं, की दोन्ही हातांनी तो बाण मारू शकतो. इतकं सोपं नाही आहे ते. आता भगवंतांनी त्याला फक्त अर्जुन केवळ तू निमित्त मात्र हो, या सर्वांना मी मारलेलंच आहे असं जे म्हटलेलं आहे, तर केवळ सारथ्य करण्याचं खरं अर्जुनानं ठरवलेलं होतं. बाकी भगवंतांनी ही सगळी जबाबदारी घ्यायचं कारण नव्हतं. आणि भगवंत सुद्धा काय म्हणले होते, नधरी मी शस्त्र करी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, असं म्हणलेलं आहे. तेव्हा लढाईची आणि लढाईच्या परिणामांची कोणतीच गोष्ट भगवंताच्या जबाबदारीत नव्हती. आपल्याला आठवत असेल, ज्या वेळेला अर्जुन आणि दुर्योधन भगवंताच्या सहाय्यासाठी मागणीला गेलेले होते, प्रथम अर्जुन त्याच्या पायाशी बसलेला आहे आणि दुर्योधन आला आणि त्याच्या डोक्याशी बसला. आधी आला होता दुर्योधन, अर्जुन थोडा उशीर आला आणि दुर्योधनाला वाटतं मी डोक्याशी बसतो म्हणजे मी पहिला आलोय कळेल, पण अर्जुन उशीर आला आणि पायाशी बसला. तर भगवंतांनी डोळे मिटून ध्यानच चाललेलं असते त्यांचं, त्यांनी पाहिलं. तसं पहिल्यांदा अर्जुन दिसला. काय रे अर्जुना काय? तो म्हणतो मी आपल्याला युद्धाच्या साह्यास नाही. दुर्योधन म्हणतो मी पहिला आलेलो आहे आणि आधी मला माझी मागणी करू दे. तर भगवंत सांगतात, एका बाजूला माझी नारायणी सेना आहे, 18 औक्षणी, म्हणजे एकूण 11 औक्षणी, एकूण 18 आहे. आणि एका बाजूला मी एकटा लढेन, म्हणजे एकटा मदत करीन. दुर्योधनाला वाटतं काय एकट्याला घेऊन करायचं हो, 11 औक्षणी सेना मिळणं म्हणजे आपलं केवढं भाग्य आहे. म्हणून तो म्हणतो नाही माझी मागणी अगोदर पूर्ण करा. ठीक आहे, भगवंत म्हणतात सांग बाबा तुला काय पाहिजे ते. कदाचित अर्जुनाच्या मनात थोडंसं द्वंद्व आलं असेल की आता यांनाच जर भगवंताला मागितलं तर, पण तसं होणार नव्हतं. मग दुर्योधन म्हणतो, देवा मला 11 औक्षणी तुमची नारायणी सेना द्या, बाकी मला काही नसलं तरी चालेल. अर्जुन मनातून आनंदला आणि त्यानं स्वतःला ती सेना. तेव्हा भगवंतांनी सांगितलं होतं की मी फक्त उपस्थित राहीन, सारथ्याचं काम करीन, मी काही जिंकून देण्यासाठी किंवा हातामध्ये शस्त्र धरणार नाही, हे तू लक्षात घे. आणि भगवंतांना हे माहिती होतं की पांडव हे पराक्रम करून
त्यांच्या प्रतिज्ञा करण्यास समर्थ होते. पण असं असलं तरीसुद्धा भगवंत आता त्याला सांगतायत की निमित्त मात्र हो भव सव्य साचीन. आणि असं घरातही घडत असतं बघा, की आई सगळं करून ठेवते, सगळी, आत्ता मगाशी म्हणलं तसं सगळी तयारी करून ठेवते. आपल्या मुलाला आज काय हवं असेल, लाडू हवे असतील तर ती अगदी तयार ठेवते डबाभर, आणि एक डबा एक लाडू असा वाटीमध्ये किंवा आपल्या डिशमध्ये याच्यावर ठेवते, टेबलवर ठेवते. मुलगा धावत धावत येतो, त्याला वाटतं आई काय देणार मला, आई ग मला खायला दे, की लगेच आई काय म्हणते ते बघ, तिथं ना मी तुझ्यासाठी लाडू वाटीत ठेवलेला आहे, तर तो तू खा. आणि मुलगा वाटीतला लाडू घेतो आणि खातो, आणि त्याचं पोट भरतं, त्याचं काम झालं. तसं भगवंतांनी अर्जुनाला सगळं सज्ज ठेवलेलं आहे, काही त्याला कमतरता ठेवलीच नाही. आणि म्हणून अर्जुनाला आता विश्वास झालेला आहे की आता आपल्याला करायचं काहीही उरलेलं नाही. म्हणून तो आपण ज्या कर्तृत्वाच्या पुशारक्या मारतो ते आपण मारू नये, पण म्हणून प्रयत्नच करायचा नाही, आपण आपली जबाबदारीच पार पाडायची नाही, असं मात्र मुळीच नाही. ज्याला भगवंतांनी जी जबाबदारी दिलेली आहे, जो ज्या वर्णात जन्माला आलेला आहे, त्यानुसार त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. पुढचा श्लोक बघूया. द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नान्. आता अगदी सूक्ष्मपणानं सांगतात की तू कुणाकुणाला मारायचेस, कुणाकुणावर विजय मिळवायचा आहेस. छोटे छोटे संधी आहेत ते बघू अगोदर. द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णन इथपर्यंत संधी नाही. तथा अन्यानपि, तथान्यानपि म्हणजे काय, तथा अन्यान अपि योधवीरान. योधवीरान म्हणजे योद्ध्यांना, वीरश्रेष्ठांना, द्रोणांना भीष्मांना, सगळीकडे आणि आणि म्हणायचं. म्हणजे द्रोणांना आणि भीष्मांना आणि जयद्रथाला आणि कर्णाला, त्याचप्रमाणे सगळ्या योद्ध्यांना, शूरवीर योद्ध्यांना. मया हतास, मया हताः, हतान, हतान, मया हतान म्हणजे माझ्याकडून ते ठार मारले गेलेत, आत्ताच सांगितले. तिथे छोटासा संधी आहे, हतान त्वाम, आपलं त्वम, त्वम म्हणजे तू. मया हतान, मी त्यांना ठार मारलेलं आहे, पण त्वम जही, तू त्यांना ठार कर. मा व्यथिष्ठा, तू त्याबद्दल व्यथित होऊ नकोस, भिवू नकोस. युद्धस्व म्हणजे युद्ध कर. जेतासी रणे सपत्नान, इथं कुठली संधी नाही आहे. जेतासी म्हणजे तू जिंकलेलाच आहेस, जिंकशील. कुठे, रणे या युद्धात. सपत्नान, सपत्न म्हणजे पुन्हा शत्रू. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं की संस्कृतमध्ये किती शब्द समानार्थी असतात. काल अशीच एक तिथे क्रीडा घेतलेली होती की चंद्र शब्द दिला तर सांगा समानार्थी, वृक्ष शब्द दिला तर सांगा समानार्थी. ज्याला अमरकोश असेल की हल्लीच्या मुलांच्या पुस्तकात एक 25-30 शब्द दिलेले असतात आणि त्यानुसार त्यांना ते समानार्थी कळतात. तसं आता इथं बघा, मगाशी म्हणलं होतं जित्वा शत्रून, एकदा म्हटलं, पुन्हा म्हणलं की योधवीरान म्हणजे जे योद्धे आहेत, आता इथं म्हणतायत. किंवा परंतप म्हणजे पर म्हणजे शत्रू,
असे वेगवेगळे शब्द आपण प्रत्येक श्लोकात पाहतो आहोत. आता इथं ते म्हणतात की सपत्नान. सपत्न हा शब्द थोडासा आपल्यामध्ये पण असा येतो की काय म्हणू आपण, आपल्या दुसऱ्या पत्नीचा जो मुलगा असतो तो, त्याला सपत्न असंही म्हणायची एक पद्धत आहे, कारण तो वैऱ्यासारखा शत्रूसारखाच होतो. आणि म्हणून इथे सपत्न म्हणजे वैऱ्यांना, सपत्नान म्हणजे वैऱ्यांना, जेतासी म्हणजे जिंकशील. म्हणजे तू कुणाकुणाला मारशील? द्रोणाचार्य, भीष्म, द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह, जयद्रथ आणि कर्ण, त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार. भिवू नकोस. युद्धात खात्रीनं तू शत्रूंना जिंकशील आणि म्हणून तू युद्ध कर. म्हणजे त्याला एक उत्साह दिलेला आहे, प्रेरणा दिलेली आहे. तेवढं करून त्यांनी ते सगळं करावं. कारण माणसाला कर म्हणल्याशिवाय करायचं नसतं बरं का. किंवा उलटं पण आहे, जे करू नको म्हणे ते करायचं असतं. आता कोणी म्हणतात की हे दार लावून घेतलं, इकडं कोणी पाहू नका, की लोक प्रत्येकजण येणार, दार उघडून पाहणार. प्रत्येकजण काहीतरी तिथं गुप्त ठेवलं असेल, काहीतरी ठेवलं असेल. तर असं हे लक्षात ठेवायचंय. तर म्हणून युद्धस्व जेतासी रणे सपत्नान. तू युद्धामध्ये सगळ्यांना जिंकून घे, जिंकशील, खात्रीनं जिंकशील अशी त्यांना खात्री आहे. आता पुढचं बघा. संजय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य. आता बघा संधी बघा. एतत् श्रुत्वा, संजय बोलतोय आता. एतत् म्हणजे हे, आणि श्रुत्वा तर तच्या पुढे शिरो आल्यामुळं त्याचा छ झालेला. एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य. वचनं म्हणजे बोलणं, केशवस्य म्हणजे अर्थातच श्रीकृष्णाचं. आता श्रीकृष्णाला सुद्धा किती नावं आहेत बघा. आणि कृतांजली वेपमानहा किरीटी. कृतांजली म्हणजे हात जोडलेल्या, आणि वेपमानहा म्हणजे थरथर कापत असणाऱ्या. अहो तो घाबरलेला आहे. कापत कापत तो काय करतो? हात जोडलेले. किरीटी, किरीटी म्हणजे मुकुट धारण करणारा, अर्थात अर्जुन. पूर्वीच्या काळी सगळेच धारण करत होते, त्यामुळे सगळ्यांनाच किरीटी म्हणलं जाईल. पण इथे अर्जुनाचा, आता अर्जुनाचा आणि त्याचा संवाद चाललाय म्हणून अर्जुन न म्हणता किरीटी म्हटलं, की किरीट धारण करणारा. हे भगवंताचं वचन ऐकून, केशवाचं बोलणं ऐकून किरीटी अर्जुन काय करतो? कृतांजली, आपले हात जोडून नमस्कार करून, नमस्कृत्वा पुन्हा नमस्कार करून, भूय एव अहम कृष्णम. भूय म्हणजे पुन्हा, भूय एव म्हणजे पुन्हा पुन्हा. आह कृष्णम, आह म्हणजे म्हणाला, कृष्णम सगद्गदम. आता तो कसा आहे हो? घाबरलेला तर आहेच अर्जुन, अत्यंत भयभीत झालेला आहे, पण सगद्गदम, आपला असा कंठ दाटून येतो बघा. कधी कधी एखादी भयानक गोष्ट दिसली तर, भीतीदायक किंवा एखादी दुःखाची ऐकली तरी आपला कंठ दाटून येतो. त्याला सगद्गदम म्हणलेलं आहे बरं का. म्हणजे गदगद वाणीनं, त्याच्यातनं आपला शब्द फुटत नसतो. पुन्हा एकदा म्हटलंय नमस्कृत्वा, पुन्हा म्हटलंय कृतांजली, आणि तिसऱ्यांदा म्हणले प्रणम्य म्हणजे प्रणाम करून. म्हणजे सगळे शब्द समानार्थी असले तरी किंचित त्यात फरक असतो. हात जोडला त्याच्यामध्ये नमस्काराचाच भाव असतो, पण हात जोडून नमस्कार करतो असं आपण म्हणतो. कधी कधी मस्तक आपल्या मोठ्या व्यक्तीच्या चरणावर ठेवून नमस्कार करतो. आणि तिसरं म्हणजे प्रणाम करतो. प्रणम्य म्हणजे प्रणाम, तर प्रणाम करून म्हणजे त्यानं प्रणाम केलेला आहे,
हात जोडून थरथर कापत नमस्कार केलेला आहे आणि अत्यंत भयभीत होऊन गदगद सगदगद वाणीनं तो म्हणलेला आहे की तो म्हणाला, गदगदित होऊन तो म्हणाला, असा पूर्ण श्लोकाचा अर्थ आहे की भगवान कृष्णाचं किंवा केशवांचं बोलणं ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत तसा पण थरथर करतो बघा कधी कधी भगवंताच्या समोर उभे राहिलो तरीसुद्धा, आणि नमस्कार केला आणि फिरूनही अत्यंत भयभीत होऊन किंवा पुन्हाही अत्यंत भयभीत होऊन भगवान श्रीकृष्णांना गदगदित स्वरानं तो म्हणाला. आता काय म्हणतो ते पुढच्या श्लोकात आहे. त्याची आपण समश्लोकी बघूया. ऐकूनी हे अर्जुन कृष्ण वाक्य, ऐकूनी हे अर्जुन कृष्ण वाक्य. भ्याला जसा कापत हात जोडी, भ्याला जसा कापत हात जोडी. कृष्णास बंधूनी पुनश्च बोले, कृष्णास बंधूनी पुनश्च बोले. लवूनिया तेथ गळा भरूनी. पुन्हा प्रणम्य म्हणजे आपलं नतमस्तक होऊन. थोडंसं वागतो ना आपण, नुसतं हात जोडणं वेगळं असतं, नमस्कार करणं वेगळं असतं, आणि प्रकर्षेण नम म्हणजे नमलेला आहे तो. नम धातूचा अर्थ नमणे थोडंसं. आणि कसा बोललाय, लवूनिया तेथ गळा भरूनी. त्याचा गळा दाटून आलेला आहे आणि अशा अवस्थेत तो सगळं बोलतोय. तुकाराम महाराज म्हणतात, कळले अंतर भवरोगे पिडे. थुंकुनी तो ते तोडी अन्न टाकी. देवांचे इतर सेविती पंक्तीसी, तैसा तो रायासी बोलतसे. कळले अंतर भवरोगे पिडे. थुंकुनी तो ते तोडी अन्न टाकी. देवांचे इतर सेविती पंक्तीसी, तैसा तो रायासी बोलतसे. ऐकोनी केशवा वाक्यासी अर्जुन, वपुनी जमने घेईल खा. कृतांजली केरिटी बोलतो भयभीत, बंधुनी अनंत पुन्हा पुन्हा. सगदगया गिरा तेजे जो अर्दिला, जीवस्वरूपाला तुका नये. अशी वाणी झाली ना की खूप बघा असं दुखतं आपल्याला कंठामध्ये आणि शब्द बाहेर फुटत नाहीत. दुःखानं आणि भीतीनं असे हे आपले मनाची किंवा शरीराची सगळी अवस्था होत असते. त्याचा कशावर काय परिणाम होतो. एरवी थरथर कापतंय सगळं शरीर भीतीनं. सुरुवातीलाही तेच झालेलं होतं. त्याचं सगळं आपलं सैन्य पाहून तो असा भयभीत झालेला होता. एखादी घेऊया आता. भाषण ऐकून केशवाचे, भाषण ऐकून केशवाचे. हात जोडी अर्जुन थरथर कापे. करी नयन भीतीने गहिवरले, कृष्णास बंधुनी काय बोले. मोरोपंत म्हणतात, कापे भ्याला हुनी मी कर जोडुनी. कृष्ण वचन ते पांडवते, ऐकुनी पुनरपि योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं. धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.